मला बरेच जण मग नंतर म्हणले की यार मनोज दादांनी तुम्हाला पाठिंबा दिला नाही, मग ते भास ते कोणत्या भावच करते ते दादाच्या विरोधात बोलले सगळे, दादाच्या विरोधात गेले, तुम्ही तर काही बोलतच नाही, दादा तुम्हाला पाठिंबा देत नाही तरी तुम्ही शांत आहे. अरे 1000 निवडणुका येतील, 1000 निवडणुका जातील, समाज सर्वप्रथम आहे. आणि त्या माणसानं जर सांगितलं, मनोज दादांना जर सांगितलं तर मुंडकं तोडून हाताने त्यांच्या पायथ्याशी ठेवेल एवढी धमक आपल्यामध्ये आहे. पण कुठली निवडणूक समाज महत्वाचा आहे, समाजासाठी लढणारा माणूस महत्वाचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना, छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्याला शिकवलंय आणि त्यांच्या धर्मावर, त्यांच्या शिकवणीवर आपण या ठिकाणी चालतो. छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे म्हणून शांततेत मोर्चा सुरू आहे, शांततेत आंदोलन सुरू आहे. नंतर छत्रपती संभाजी महाराजांची पद्धत सुद्धा आपल्याला माहिती आहे आणि कधी कधी आम्ही त्याच पद्धतीने जात असतो. शेवटपर्यंत संशय असू देऊ नका मनात, शेवटपर्यंत त्यांच्या मानेवर तलवार आली तर पहिली मान या पट्ट्याची राहील हा तुम्हाला शब्द देतो. आणि या मुळात त्यांच्याविषयी काही लपून राहिलेलंच नाहीये, त्यांनी त्यांच्याविषयी काही लपून ठेवलेलंच नाहीये, म्हणून ते आज एवढा चाहता वर्ग त्यांचा आहे. मराठा समाजाची क्रांती सूर्य ते आहे. स्वतःच शरीराची चाळणी समाजासाठी त्यांनी केली, स्वतःचे आई वडील, स्वतःची धर्मपत्नी, स्वतःची मुलं बाजूला ठेवून समाजाला समाजाला मायबाप म्हणून, समाजाचा मुलगा म्हणून ते समाजासाठी काम करतायत. आणि असं सांगायला म्हणजे जे नेते मतदान घ्यायचे समाजाचं, समाजासाठी बोलत नव्हते, म्हणत नव्हते, त्या नेत्यांना दादांनी कामाला लावलं.